महेंद्र देशमुख, माजी सरपंच ग्रामपंचायत पिंपळोद, स्वर्गीय तात्यासाहेब देशमुख यांचा नातू आहो. प्रमोद परशुराम महाराजाचं तात्यासाहेबांनी इथं त्यांना वास्तव्यात आणलं आणि मुरादेवी इथून त्यांना जमिनीत बसून पिंपळोद येथे आणलं. धर्माचे लोक हे ते एकोप्याने काम करून महाराजांनी जसा एक संदेशच दिला गावला. तर होळीला कोणीही रंगपंचमी खेळत नाही. आज 75 वर्ष झाले, पण एकही कोणी कोणाच्या अंगावर रंग नाही टाकत, तर होळी पेटत नाही गावात. आमचे आजोबा मुरा येथे गेले होते. मुरा येथून त्यांना मुरा येथे हे भरलं होतं संत संमेलन. तिथं प्रमोद परशुराम महाराज हे आले आणि आमचे आजोबा दमनी घेऊन तिथं गेले होते बैलबंडी. तर बैलबंडीत प्रमोद परशुराम महाराज हे बैलबंडीत बसले आजोबाच्या, आणि आमच्या आजोबांनी त्यांना पिंपळोद येथे आणलं. पिंपळोद येथे आणल्यानंतर ते वास्तव्यात पिंपळोदला होते. त्याला खूप चमत्कार दाखवले. प्रमोद परशुराम महाराज ते चमत्कार म्हणजे पाणी हिरा लावला एवढ्या रस्त्याने येताना लहानुजी पोस्टमन म्हणून एक जमिनीवर धुरकरी होते. त्यांनी तिथं थांबवून हाताने उखरल्यानंतर तिथं अजूनही गोड पाण्याचा गिरा आहे. आणि माझी आता मनोरमाबाई होती, त्यांचं देवासन झाल्यानंतर प्रमोद परशुराम महाराजांनी त्यांना जीवदान दिलं. आणि त्याच्यानंतर प्रमोद परशुराम महाराज त्याचे बरेचसे चमत्कार इथं पिंपळोद येथे घडले. वैशाखी पौर्णिमेला होता, दत्त जयंतीलाही पण त्यांचे खूप मोठा कार्यक्रम होते, भंडारा होते. विदर्भातली सर्वात मोठी यात्रा म्हणून पिंपळोद येथे प्रसिद्ध आहे. यात्राही खूप मोठी भटा. प्रमोद परशुराम महाराजाचा महोत्सव खूप मोठ्या उत्साहाने साजरा करतात. कारंजा तालुक्यातील इंजा गावात 2 दिवस ते लोक देतच नव्हते. प्रमोद परशुराम महाराज आले आणि 2 दिवसानंतर त्या तिथून पिंपळोद येथे आणलं. पिंपळोद येथे आल्यानंतर त्यांची समाधी इथं स्थापन झाली. आज पिंपळोद येथे त्यांची समाधी आहे आणि कार्यक्रमही होता, उत्सव. आमच्या इथे परमहंस परशुराम महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव सुरू करण्यात आलेला आहे. ही परमहंस परशुराम महाराज यांची 75वी पुण्यतिथी आहे. आमच्या गावाचं वैशिष्ट्य हे आहे की गेल्या 75 वर्षापासून पिंपळोद या गावामध्ये होळी ही पेटवत नाही, रंगपंचमी ही खेळण्यात येत नाही. त्याच्या मागचं कारण असं आहे की परमहंस परशुराम महाराजांचं देवस्थान ते आमच्यामधून निघून गेले 1951 साली होळी पौर्णिमेला. त्या दिवशीपासून गावकऱ्यांनी असं ठरवलं आहे की आपण रंगपंचमी हा उत्सव मनवायचा नाही. त्यामुळे आम्ही या दिवशी म्हणजे होळी पौर्णिमेच्या दिवशी परमहंस परशुराम महाराजांची पुण्यतिथी असल्यामुळे आम्ही धार्मिक उत्सवाचे आयोजन करत असतो. या निमित्त आम्ही कीर्तन आणि गावातून कीर्तन आणि दिंडी जे निघते आणि पूर्ण फेरी गावातून काढतो आणि नंतर मग महाप्रसादाचं आयोजन आम्ही या निमित्ताने नेहमी करत असतो. गेल्या 75 वर्ष झाली आमच्या गावामध्ये कोणीही होळी खेळत नाही. ना होळी, ना रंगपंचमी, नाही पुरणपोळी, फक्त हरिनामाची होळी. कारण आमच्या गावचे संत श्री परशुराम महाराज यांचं देवासन झालं तेव्हापासून आमच्या गावात कोणीही होळी खेळत नाही. आम्हाला होळी म्हणजे काय आणि रंगपंचमी काय हे सुद्धा माहीत नाही. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी महाराजांनी हा जाता जाता संदेश दिला. कारण की अनेक पर्यावरणात जे संस्था असतात किंवा सरकार म्हणते की पर्यावरण वाचवा, पण आमच्या गावामध्ये गेले 75 वर्ष झाले संत परशुराम महाराजांनी हा जाता जाता संदेशच दिला आहे. गावातील दुकानदार असो किंवा लहान मुलांना हे सुद्धा माहीत नाही. कारण की कोणी रंगाची पोळी किंवा पिचकारी हे सुद्धा आणत नाही. आम्ही हे पोळी पण अशी परंपरा कायम ठेवू.
लहान लहान मुलं
ताट ढोरा